यानंतर बातमी चंद्रपुरातली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह देशामध्ये पेपरफुटीच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत आणि त्यावरून तरुणाईचा संतापही आपण पाहिलाय। पण आता चंद्रपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। तिथल्या एका नामांकित विद्यापीठाच्या गुणपत्रिका आणि पदव्यांचा बाजार उघडकीला आलाय। हा व्यवहार प्रति प्रमाणपत्र 5 ते 10 लाखांचा होता। पोलिसांनी याबाबत एकाला अटक केलेली आहे। बघूया। तरुणाईच्या भवितव्याशी कसा खेळ होतोय याच्या अनेक बातम्या आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय। पेपर फुटीच्या घटनांनी शिक्षण आणि भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आता चंद्रपुरातली ही बातमी पहा। शिक्षण व्यवस्थेला हादरवणारं रॅकेट उघडकीला आलंय। तुम्हाला नामांकित विद्यापीठाची पदवी हवी असेल तर प्रवेश घेऊन काही वर्ष अभ्यास करण्याची गरज नाहीये। काही लाख रुपये मोजले तरी पदवी मिळवता येते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। लाखो रुपयांमध्ये नामांकित विद्यापीठाच्या पदव्या, गुणपत्रिका, डिप्लोमा तसंच मायग्रेशन प्रमाणपत्र तयार करून दिलं जात होतं। विशेष म्हणजे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू असल्याची माहिती पुढे आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी वैभव सोनुलेला अटक केली आहे। फरार मुख्य सूत्रधाराचा शोध सध्या घेतला जातोय। चंद्रपुरातल्या तुकुम परिसरातल्या एसटी वर्कशॉप चौकामध्ये राहणाऱ्या मुख्य सूत्रधारानं स्थानिक शेजाऱ्याकडे एक पिशवी दिली। अनेक महिने ही कापडी पिशवी त्याच्याकडे तशीच पडून होती। तो सूत्रधार परत आलाच नाही। पिशवी उघडली आणि त्यानंतर त्याला धक्का बसला। यामध्ये विविध विद्यापीठांच्या बनावट पदव्या, प्रमाणपत्र आढळून आली। विचारणा केल्यावर त्या मुख्य सूत्रधारानं बनावट प्रमाणपत्र 5 ते 10 लाखांमध्ये विकण्याचं काम आपण करतो असं फोनवर सांगितलं। त्यानंतर शेजाऱ्यानं तातडीनं दुर्गापूर पोलिसांना सर्व कागदपत्रांसहित ही माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। बनावट प्रमाणपत्र, डिग्री, त्यामध्ये संत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठाच्या काही डिग्र्या, काही नागपूर विद्यापीठाच्या डिग्र्या, काही गोंडवाना विद्यापीठाच्या डिग्र्या, काही राजस्थानच्या युनिव्हर्सिटी आणि माईच्या काही डिग्र्या आहेत। अशा तशी तक्रार प्राप्त झाली। त्या तक्रारीवर आम्ही विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये एक आरोपी अटक केला आहे आणि त्याच्याकडून मी बनावटी प्रमाणपत्र, डिग्र्या अशा बऱ्याच जप्त केलेल्या आहेत आणि आता पुढे गुन्ह्याचा तपास सुरू आहे। जप्त केलेल्या कागदपत्रांवर बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या सुद्धा आढळल्या। त्यामध्ये विविध विद्यापीठांच्या नावांचा समावेश आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, राजस्थानच्या श्रीधर युनिव्हर्सिटी आणि गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठ, कानपूरच्या छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटी तसंच कर्नाटक राज्यातील काही विद्यापीठांच्या नावानं पदव्या तयार केल्याचं समोर आलं। या कागदपत्रांमध्ये विविध सेमिस्टरच्या गुणपत्रिका, डिप्लोमा आणि मायग्रेशन प्रमाणपत्रांचा समावेश आहे। आता यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या आहेत। सत्ताधाऱ्यांना याची जबाबदारी घ्यावीच लागेल, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। चंद्रपुरातच काय, पुण्यात झालं। पुण्यामध्ये बोगस डिग्र्या सापडल्यात, पुणे विद्यापीठांच्या सर। आता देशामध्ये सर्वच आता बोगस डिग्र्या घेऊन दाखवायला लागलेत। त्यामुळं या राज्यात आता शिक्षण व्यवस्थाच पूर्णतः, एज्युकेशन सिस्टमच पूर्ण करप्ट झाली आहे, भ्रष्ट झाली आहे आणि ह्या भ्रष्ट झाल्यामुळे लोकांची हिंमत वाढत चालली आहे। बोगस डिग्र्या देणं, बोगस डिग्र्या मिळवणं, हे रॅकेट असे बाहेर येत आहेत। सरकार म्हणून धाक राहिलाच नाही। त्यामुळं आज डिग्र्या विकतायत, उद्या माणसं विकले जातील, नाहीतरी तरुणींचा लिलाव केलाच जातो आहे। त्याही घटना पुढे आल्या। जबाबदारी कुणाची आहे? ज्या खुर्चीवर बसलेल्यांची जबाबदारी आहे। ते राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल। मुख्य आरोपीनं 4 बँकांमधल्या कोट्यवधी रुपयांची रुपयांची उलाढाल केल्याची माहिती पोलिसांनी दिली। दोन्ही आरोपींनी इतरांच्या नावावर 3 ते 4 वाहनं खरेदी केली आहेत। काही वाहनं दुर्गापूर पोलिसांनी जप्त केली आहेत। सूत्रधारानं नागपूरमध्ये 1,60,00,000 रुपयांची सदनिका घेतल्याचंही तपासात समोर आलंय। या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शेकडो व्यक्तींनी खासगी आणि शासकीय नोकऱ्या मिळवलेल्या आहेत, अशी प्राथमिक माहिती सुद्धा समोर येते। प्रवेश आणि पदोन्नतीसाठीही अशा प्रमाणपत्रांचा वापर झालाय का, या संदर्भातली चौकशी आता केली जाते। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढलेली आहे। आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।